नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण भरलेली भेंडी कशी करायची ते पाहणार आहोत. भरली भेंडी करण्यासाठी मी 500 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतली आहेत. आता भेंडीचा पुढचा देठाचा भाग व मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि भेंडीला मधोमध अशा प्रकारे चीर करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल. अशा प्रकारे सर्व भेंड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता याला लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत. एका बाउल मध्ये अर्धा कपच्या जवळपास जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला. 1 टेबलस्पून इतकी कच्ची बडीशेप खलबत्त्यात कुटून घेतली. 3 टेबलस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, पाव चमचा हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून मालवणी मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून सुंठ पावडर, पाव टीस्पून हिंग आणि चवीनुसार मीठ. मी इथे 1 टेबलस्पून इतके मीठ घातले. अर्ध्या लिंबाचा रस घालून हे सर्व चमच्याने छान एकत्र करून घेतले. तयार मसाला कट केलेल्या भेंडीमध्ये भरून घेऊ. मसाला भेंडीमध्ये भरत असताना व्यवस्थित दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. याच पद्धतीने सर्व भेंडींमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. इथे सर्व भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे. शिल्लक राहिलेला मसाला नंतर वापरायचा आहे. इथे मी एका पॅन मध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतले. भेंडीसाठी तेल थोडे जास्त घ्यायचे. तेल गरम झाले आहे. आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घातला. कांदा तेलामध्ये थोडा परतून घेतला आहे. कांद्यावर तुम्ही थोडे तीळही भाजून घेतले तरी चालतात, पण मी नुसताच कांदा घालून करत आहे. कांदा थोडा परतून झाला की यात मसाले भरलेली भेंडी आणि शिल्लक राहिलेला मसाला यात घालून छान परतून घेऊ. गॅस मीडियम टू लो फ्लेम वर ठेवलेला आहे, त्यामुळे भेंडी छान मसाल्यांमध्ये परतली जाते. 2 मिनिटे मीडियम टू लो फ्लेम वर भेंडी अशीच परतून घेणार आहोत. त्यामुळे भेंडीचा रंगही छान राहतो आणि भेंडी चिकटही होत नाही. आता मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे यावर झाकण ठेवून एक वाफ आणायची. 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून पाहू. भेंडी थोडी परतून घेऊ आणि फोकच्या मदतीने चेक करू. तुम्ही बघू शकता भेंडी चांगली शिजली आहेत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घेऊ. भरलेली भेंडी तयार आहेत. ही भरलेल्या भेंड्यांची भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही मस्त खाऊ शकता. घरच्या जेवणात ही भाजी सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकन ही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीज सोबत. धन्यवाद.